राजे दूध घ्या. नाही नको. अहो दूध प्यायला असं कितीसा वेळ लागतोय. आम्ही सायही काढली. राणीसाहेब आम्ही खाईत आहोत. राजे अहो आम्ही तर विचार केला होता की आपण विश्रांती घ्याल. विश्रांती? सदर बोलावली आम्ही. राजे अहो आत्ता पहाटे आलात ना. ज्या घोड्यावरून आलात त्या घोड्याचा घामही सुकला नसेल आणि तुम्ही. राणीसाहेब सदर बोलवायची एवढी काय तातडी होती. राणीसाहेब मस्तक सुन्न झालंय आमचं. आत्ताच मायनाक भंडारींना भेटून आलो आहोत आम्ही. तो किनारपट्टीवरचा सिद्धी नावाचा मगरमच्छ वारंवार स्वराज्याला आपल्या शेपटाचे तडाखे देतो. आमच्या मावळ्यांची डोकी कापून ती मिरवतो आणि या सगळ्याला पूस आहे त्या औरंगजेबाची. जसं जसं स्वराज्य स्थिर होत जाईल तसं तसं आम्हाला अस्थिर करण्याचा प्रयत्न होणार आणि हे आम्ही जाणून आणि चोखून आहोत. त्यामुळे आता उसंत नाही. राजे आम्हाला तुमचं सगळं मान्य आहे पण आपल्याला एक संसारही आहे. असं? पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की आमची बायको कुलमुखत्यार सुद्धा आहे आणि कुलमुखत्यार समोर आल्या की आम्हाला कारभाराच्याच गोष्टी सुचतात. कुलमुखत्यार नंतर, आधी आम्ही तुमच्या बायको आहोत. आठवण करून देतात? आठवण नाही. दूध घ्या, न्याहारी करा आणि मग जा. हे बरं, आता बायको म्हणून दंडेलशाही गाजवता ही मान्य केली की कुलमुखत्यार म्हणून सत्ता गाजवा. मग हे काय ते काय? राजे तुम्ही दूध प्या, आम्ही न्याहारी घेऊन येतो. मुजरा महाराज, सदर भरली आहे. शंभूराजे आले काय आणि लगेच सदर बोलवली. अहो हातापायावर पाणी घेतलं नसेल त्यांनी. मी सांगू? शंभूराजे चिडणार म्हणजे चिडलेच आहेत ते. त्या धर्मांतराच्या प्रकरणाविषयी बोलताय की काय तुम्ही? हो, कलुषाने निर्णय घेतला घाई घाईत. ते म्हणतात ना, कधी नाही मिळाला आणि गट दिशी गिळ, तशी गत झाली आहे. पण शंभूराजेंचा मित्र आहे तो. आहे ना, म्हणून काय त्यांनी हे स्वातंत्र्य दिलेलं नाही की बाबा मी नसताना तुला काय स्वराज्याचं कडबोळ करायचंय ते कर, अशी तर मुभा दिली नसणार ना. छे, म्हणून आता गप्प राहून मजा बघायची. गप्प राहायचं की अधून मधून तेलही टाकायचं? तेल टाकायची गरजच नाही, आधीच भडका उडालेला आहे. नाहीतर आल्याबरोबर सदर का बोलावली? कुठे काय लढाईवर जायचंय का? हो ना. आत कानोसा घेतलात? कोण कोण आले असतील नेहमीच. महाराज येण्याची वेळ झाली, या सत्रेवर. महाराजांचं येणं कधी झालं? महाराज गडावर पहाटेच आलेत. ते आराम नाही केला आणि लगेच सदर बोलवली. आम्हीही तेच म्हणतोय. एवढ्या तातडीनं सदर बोलावली म्हणजे काहीतरी कारण हे असणारच. की काही त्यांच्या कानावर तर नाही ना गेलं पंत? त्याचं कसं आहे, तातडीनं सदर बोलावली कारण त्या जंजिऱ्याच्या सिद्ध्याचा मस्तवालपणा बघून चीड आली आम्हाला.
त्याची मुजोरी मोडून काढण्यासाठी लवकरच उपाययोजना करणार आहोत आम्ही. मायनाक दादा मोडून पडले असतील. त्यांचा लाडका लेख होता तो. नाही बाळाजी काका, अहो मायनाक भंडारी म्हणजे आमच्या आबासाहेबांनी तयार केलेला वडवानर. दर्याला आग लावतो म्हणाले. लेक गेला तरी रडणार नाही, कारण रडलो तर दर्या श्रीमंत होईल, पण एका अटीवर. जंजिरा ताब्यात घ्या. खूप जुनं दुखणं जंजिरा म्हणजे. त्यासाठी लवकरच जालिम उपाययोजना करणार आहोत आम्ही. बरं, हिरोजी काकांचा काय समाचार? हिरोजी फर्जन आणि अकबर यांची भेट झाल्याची खबर आली आहे. भेट चांगली झाली अशी खबर आहे. राणी साहेबांच्या कानावर सर्व वृत्तांत घातलाय. महाराज, हिरोजी काका लवकरच गडावर येतील. आणखी एक उत्तम निर्णय झालाय असं आम्हाला वाटतं. हा, आता तो निर्णय किती उत्तम आहे हे येणारा काळच ठरवेल. महाराज, बाहेर काही लोक आपल्याला भेटण्यासाठी तिष्ठत आहेत. आपली इजाजत असल्यास त्यांना. निळोपंत पेशवे, अहो रयत आमच्यासाठी प्रथम. तिची गाऱ्हाणी, तिचा आनंद ऐकणं हे आमचं शिवजातस्य. इजाजत आहे, बोलवा. महाराज, आमचा मुजरा घ्या. पाशाखानाचं नाही तर गंगाधराचं. म्हणजे? माझं नाव गंगाधर. हे माझे वडील रंगनाथ कुलकर्णी. आम्ही राहणार हर्सूल, औरंगाबाद. दिलेर खानाच्या माणसाने आम्हाला बाटवलं, पण आम्ही दाद मागायला इथं आलो. कवी कळशांनी आम्हाला परत धर्मात घेतलं. देव माणूस आहेत पहाय, यांनी आमची बाजू घेतली. तुम्ही आम्हाला न्याय दिला आणि कवी कळशांनी आम्हाला नवीन जन्म दिला. कविराज, एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारलं होतं? आम्ही तुम्हाला विचारतो आहोत कविराज. हा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारलं होतं? महाराज, मैं वो. कसली एवढी घाई झाली होती तुम्हाला? एवढा मोठा निर्णय घेतला, तोही आमच्या परस्पर. का थांबला नाही? आमचं काही चुकलं का? चुकलं? शिरस्ता मोडला तुम्ही कविराज. मुळात हे काम तुमचं नाही. न्यायदानासाठी स्वराज्यात प्रल्हाद पंत आहेत, काजी हैदर साहेब आहेत. त्यांनी करायच्या गोष्टी तुम्ही केल्यात. कशाला ही उठाठेव केली? आम्ही तुम्हाला मित्र समजलो, पण तुम्हाला बोट धरू दिलं तर तुम्ही आता मनगट धरू पाहता आहात. याचा अर्थ आता आम्ही सदरेवर येण्याची काही गरजच उरली नाही. या तुम्हीच करा न्यायदान. तुम्हीच त्या कारभारात दखल. क्षमा कीजिए, गलती हो गई. गलती? साधी सुधी गलती नाही कविराज, फार मोठी गलती. अशी गलती ज्यासाठी सजा होऊ शकते, आणि सजा असेल कायम स्वरूपी कैद.
खर तर कायम स्वरूपी तुम्ही कैद करा त्यांना. मातोश्री, चेष्टा नका करू आमची. अहो, चेष्टा नाही काही, आम्ही खरं तेच सांगतोय तुम्हाला. बघा ना, म्हटलं आता दमून आले, गरम पाण्याने अंघोळ घालावी त्यांना, भरपूर न्याहारी द्यावी, मग पोटभर खातील आणि झोपतील. पण गेले तसेच निघून. असेच करतात राज. खरंच निघून गेले हो. आता आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा आम्हाला. नका काळजी करू, आम्ही सांगतो त्यांना. खरंच सांगा मातोश्री, आम्हाला तर बाई काळजी वाटते त्यांची. काळजी तर आम्हाला वाटते आहे. मातोश्री, कशाला? कसली काळजी? म्हणजे तुमच्या कानावर काहीच आलं नाही का? नाही. काय झालं? सुनबाई, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. पण मातोश्री, झालं काय? कालची धर्मात घेतलेली माणसं आज सत्रेवर आली आणि शंभूराजेंना सगळा प्रकार समजला. संतापले, चिडले, रागवले. कलशांना म्हणाले, शिरस्ता मोडला, कशाला उठाठेव केली? आम्ही बोट धरायला दिलं तर मनगट धरू पाहत आहात, असं म्हणाले कविराजांना. एवढंच नाही तर आजन्म कारावास दिला जाईल असं म्हणून सदरेवर गरजले सुद्धा. अरे देवा. सांगत होतो ना आम्ही, म्हणालो होतो ना, घाई करू नका, थांबा, शंभूराजेंना येऊ द्या, म्हणालो होतो ना सुनबाई. जी मातोश्री. पण तुम्ही काही ऐकलं नाही, कारण तुम्हाला कुलमुक्त्यार पदाचा मोठेपणा दाखवायचा होता मातोश्री. आणि म्हणून तुम्ही निर्णय देण्याची घाई केली. कविराज, तुम्ही निर्णय घेण्यात घाई केलीत. आता आमचा निर्णय नीटपणे ऐकून घ्या. अखेर ती वेळ आलीच. आम्ही तुम्हाला कैद करणारच. महाराज, कविराज, आमचा निर्णय आम्ही सांगितलेला आहे. आता यावर तुम्हाला जी काही सफाई द्यायची असेल ती तुम्ही देऊ शकता. महाराज, त्याची चांगलीच आता साफसफाई झाली आहे. आता काय करायची त्याला सफाई? एकदा आपण निर्णय घेतल्यानंतर आणि कलुषांनी त्यांची गलती मान्य केल्यानंतर सफाईची संधी त्यांना देऊच नाही आपण. नाही महाराज, असं करू नका. त्यांनी आम्हाला नवा जन्म दिलाय. यांना शिक्षा करू नका महाराज. हो महाराज. वाटल्यास आम्हाला शिक्षा द्या, पण भल्या माणसाला शिक्षा नको महाराज. आम्हाला खूप वाईट वाटेल. ते तुमचं झालं. गडावरील काही रीतिरिवाज, नियम मोडायचे नसतात. त्यामुळे तुम्ही शांत बसा. महाराज, आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे. अहो, योग्य म्हणजे निरक्षीर न्यायासारखे झाले. म्हणजे हंसराज जसा दुधात पाणी मिसळलं असलं तरी दूध पितो आणि पाणी वेगळं करतो, तसंच हे. जे पाणी होतं ते आपण वेगळे केलेत महाराज. बरोबर पंत. आम्ही पाणी आणि दूध वेगळं करणारेच आहोत. आम्ही आमच्या मैत्रीतलं पाणी वेगळं केलं आहे आणि दूध स्वीकारलं आहे. या कविराज, आम्हाला आलिंगन द्या. काय?
शिरस्ते मोडणाऱ्याचं आलिंगन. ही तर उलटी गंगा झाली. महाराज, हे काय? आता बघा तुम्हीच. राजन, हमसे गलती हो गई है. आम्ही आलिंगनास पात्र नाही. कविराज, असं मुळीच समजू नका. तुम्ही उत्तम निर्णय घेतलात, योग्य न्याय केला. आम्हाला या गंगाधराची इत्यंभूत वार्ता आधीच समजली होती. अनेक त्रास, छळ सोसून तो रायगडावर आला होता. त्याला हिंदू धर्मात न घेता परत पाठवलं असतं तर रायगडाच्या न्यायाचा शिरस्ता मोडला असता. कविराज, तुम्ही रायगडाच्या न्यायाचा शिरस्ता मोडू दिला नाही. शाबास तुमची. म्हणजे महाराज, राजकारणात निर्णय कोणीही घेऊ शकतं. घेऊ शकतं, तुम्ही घेऊ शकता. फक्त तो निर्णय रयतेच्या भल्याचा असला पाहिजे. आणि तसं असेल तर आम्ही तुमच्याही पाठीशी उभे राहू. सर्वांनी लक्षात ठेवा, हे स्वराज्य रयतेसाठी आहे, रयतेच्या सुखासाठी आहे. हे खरंय. थोरल्या महाराजांची हीच शिकवण होती. रयतेसाठी महाराजही स्वराज्याचे निर्णय कधीही कुठेही कोणाविरुद्धही घेत असत. अहो, आम्ही सुद्धा कित्येकदा महाराजांच्या समोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलो. कित्येक कठीण परीक्षांना सामोरे गेलो. परंतु ना आम्ही डगमगलो, ना आमचे आबासाहेब कचरले. स्वतःच्या पोटच्या पोराला छत्रपतींनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं का? तर रयतेचा विश्वास गमावू नये म्हणून. रयत ही आमच्या आबासाहेबांचा आत्मा होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा रयत आपल्या समोर येईल तेव्हा तेव्हा कोणताही विलंब न करता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. मग तो निर्णय कोणीही घेऊ दे, तो रयतेच्या भल्याचा असला पाहिजे. आम्ही राजे आहोत म्हणून प्रत्येक निर्णय आमच्याच हातून झाला पाहिजे, सगळीकडे आमचंच लक्ष असलं पाहिजे अशी आमची भावना नाही, मुळीच नाही. आमची भावना एकच, रयतेचं हित. महाराज, आपण तर महाराजांच्या संचिताप्रमाणे चालला. महाराजांचं संचित हेच लोककल्याण. मतलब राजन, आप मुझसे नाराज नहीं है ना? मुळीच नाही कविराज. आपण अगदी योग्य निर्णय घेतला. आमच्या आबासाहेबांनी जो आदर्श घालून दिला त्याच आदर्शाच्या वाटेवर आपण चालला. आबासाहेब नेहमी म्हणत, आपल्या धर्माची दारं ही जाणाऱ्यांसाठी सताड उघडी आणि येणाऱ्यांसाठी बंद. परंतु कविराज, तुम्ही ती दारं किलकिली केलीत. राजन, आम्ही धन्य झालो. मी आपल्या छत्रछायेत उभा आहे ह्याचाच आम्हाला आनंद आहे. आम्हालाही आनंद आहेच कविराज. पण राजन, आपण आम्हाला कैद करणार होतात ते? कैद तर करणारच आहोत, पण 4 भिंतीत. 4 भिंती? बाळाजी काका, गडावर जे वाड्याचं बांधकाम सुरू होतं ते आता पूर्ण झालं. तो वाडा आम्ही दुसऱ्या तिसऱ्यासाठी नाही तर कविराजांसाठीच बांधत होतो. आता कविराज त्या 4 भिंतीत कैद राहतील, पण ही कैद असेल सन्मानाची. आणि बेड्या असतील आमच्या मैत्रीच्या, कायमच्या. आता ते कुठेही जाणार नाही. लक्षात ठेवा छंदोगामात्य. नानाजी पंत, आपण जातीनं कविराजांची व्यवस्था लावावी.